मिलिटंटशी फाईट करताना आपले बरेच जवान धारातीर्थी पडतात, शहीद होतात. ते बिचारे कधी 22 वर्षाचे असतात, कधी 25 वर्षाचे असतात, कधी 30 वर्षाचे असतात. 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून वीर जवान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या देशाचे जवान जीवाचं बलिदान देतात. त्यांच्या या बलिदानाबाबत त्यांच्या परिवारांचा मान सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटा प्रयत्न असल्याचं यावेळी नाहटा यांनी सांगितलंय. यावेळी देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं होतं. त्यामुळे उपस्थित सर्व देश सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी तसेच भारतवासी या देशभक्तिमय वातावरणात रंगून गेले होते. जवान फाउंडेशनची स्थापना 6 वर्षापूर्वी आम्ही केली. मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहेत. काकडे जे रिटायर्ड झाले आहेत मिलिटरीतून, ते त्याचे कार्याध्यक्ष आहेत. आपण नेहमी पाहतो की सीमेवर एक तर लढाई करताना, युद्ध करताना किंवा मिलिटंटशी फाईट करताना आपले बरेच जवान धारातीर्थी पडतात, शहीद होतात. ते बिचारे कधी 22 वर्षाचे असतात, कधी 25 वर्षाचे असतात, कधी 30 वर्षाचे असतात. त्यांची आई असते घरी, पत्नी असते, छोटी मुलं आपण आता पाहिले असे असतात. आणि त्यांची जेव्हा अंत्ययात्रा वगैरे निघते त्याला हजारो लाखो लोक येतात शहीद झाल्यानंतर. पण त्यानंतर त्यांच्याबरोबर फारसं कुणी राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा शहीद जवानांच्या कुटुंबांना सहारा देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी आणि शक्य असेल तेवढी आर्थिक आणि इतर पाठबळ देण्याच्या दृष्टीनं वीर जवान फाउंडेशनची आम्ही स्थापना केलेली आहे. आणि दरवर्षी 26 जुलैला म्हणजे कारगिल दिवस आपण मनवतो, हा विजय दिवस मनवतो. या दिवशी विष्णुदास भावे सभागृहामध्ये त्यांना बोलावून त्यांचा आपण 1000 लोकांमध्ये सत्कार करतो, मानचिन्ह देतो आणि त्यांना आर्थिक मदत करतो. आपण पूर्वी 51,000 रुपये करायचो, आता कुटुंब वाढलेली आहे. यावर्षीसुद्धा आपण 25 कुटुंबांना प्रत्येकी 31,000 रुपयाची मदत करतोय. सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे आज 25 वर्ष झाले कारगिल विजय दिवस आपण आज साजरा करतोय. कारगिल विजय दिवस हा साजरा असाच होत नाही आहे, कारण की आपण सर्वांना माहिती आहे की शत्रू अगोदरच बंकर्समध्ये येऊन बसलेला होता आणि त्या शत्रूंना खदेडून काढणं हे खूप मोठं आव्हान होतं. पण तरी आपल्या भारतीय सैन्यांनी त्यांना गुडघे टेकवण्यास भाग पाडला. त्यांच्या कुटुंबाच्या बऱ्याच काही अडीअडचणी असतात, तर ते सॉल्व करण्यासाठी आम्ही वीर जवान फाउंडेशनचं निर्माण केलं आहे आणि आदरणीय नाहटा साहेब यांचा मोठा सहयोग आणि मोठा सहारा मिळाला, ज्याच्या माध्यमातून वीर नारींच्या समस्या आणि त्यांना आर्थिक सहयोग आम्ही करू शकतो. बहरहाल आज मैं यहाँ आई हूँ, हमारे कारगिल के जितने भी सैनिकों ने हमारे लिए अपने प्राण की आहुति दी, उन लोगों के सम्मान में जो कार्यक्रम ये हुआ है उसमें मैं अपना थोड़ा सा योगदान देने आई. और मैंने स्टेज पर भी ये कहा और आज कैमरा के सामने भी ये कह रही हूँ कि अब वाकई लगता है कि एक उम्र के साथ साथ इंसान का जो मन है वो बहुत ज़्यादा हल्का हो जाता है. इससे पहले बहुत सारी अड़चने, बहुत सारे दुख झेले, बहुत हिम्मत से ज़िंदगी से लड़ी, बहुत हिम्मत से. लेकिन आज इनके परिवार की जो एक अंदरूनी लड़ाई है, जो उनकी आँखों में मैंने देखा, एक लाचारी, एक कैसे बोलूँ, जो भी वो एक एहसास जो मुझे हुआ, उस एहसास ने मुझे ये एहसास वाकई दिया. मुझे मुन्ना भाई का वो एक गाना याद आया, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. तो बहुत दिल हिल गया मेरा कि. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.